2009च्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला होता। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अजय भोसले निवडणूक लढवत होते। त्यांच्या निवडणुकीची रॅली पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा परिसरामध्ये आलेली असताना अचानक अजय भोसले यांच्यावरती गोळीबार करण्यात आला। त्यांच्या ड्रायव्हरच्या छातीला गोळी लागली। सुदैवाने अजय भोसले बचावले। अजय भोसले सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहराचे सहसंपर्क प्रमुख आहेत। त्यावेळी जो गोळीबार झाला त्या गोळीबाराचा आरोप ठेवण्यात आला सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावरती। हे सुरेंद्र कुमार अग्रवाल तेच आहेत जे विशाल अग्रवाल यांचे वडील आहेत आणि कल्याणी नगरमध्ये ज्या अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून 2 जणांचा बळी घेतला त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा आहेत। त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी छोटा राजनला अजय भोसले यांना मारण्यासाठी अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं। हे का झालं तर सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे सख्खे बंधू राम कुमार अग्रवाल यांच्यासोबत मालमत्तेच्या कारणावरून वाद होते। अजय भोसले त्यावेळी रामकुमार अग्रवाल आर.के. अग्रवाल यांच्या सोबत काम करत होते आणि त्यातून हा गोळीबाराचा प्रकार घडला 2009 साली। आपल्या सोबत आहेत अजय भोसले। हे सगळं पुन्हा आठवावं लागतंय तर नक्की कशामुळे झालं होतं, काय झालं होतं आणि तपास आतापर्यंत कुठे आला? आत्ता या केसची काय अवस्था आहे, काय स्टेटस आहे? काय नाही, 2009 साली मी वडगाव शहरी विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकीसाठी मी उभा होतो। पण त्याच्या अगोदरही माझे राम अग्रवाल यांच्याशी मैत्रीचे संबंध होते आणि त्यावेळेस माझ्या निवडणुकीच्या 1 वर्षापूर्वी अगोदर पहिले छोटा राजेंचे माझ्या फोनवर फोन यायचे। या 2 भावांची भांडणं मालमत्तेवरनं चालू झाली होती। काय 1000-1200 कोटी रुपयाचा काय व्यवहार होता। राम अग्रवाल एस.के. अग्रवालला पैसे देत नव्हता। पण त्या एस.के. अग्रवालनी छोटा राजनला काय सांगितलं की अजय भोसले हा माझ्या भावाचाच खास मित्र आहे आणि तोच त्याला सगळा सपोर्ट करतो, म्हणून त्यांनी मला मारायची सुपारी दिली छोटा राजनला। आणि मग निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ असतो त्या दिवशी सकाळी 10-10:30 वाजता माझ्यावर पहिला फायर जर्मन बेकरीजवळ छोटा राजांनी ज्यांना सुपारी दिली होती त्या लोकांनी माझ्यावर तिथं केला, पण तिथं मिसफायर झाल्यानंतर आम्ही 2 किलोमीटर त्यांचा पाठलाग केला। तेव्हा वळून त्यांनी दुसरी गोळी जी मारली ती माझ्या गाडीच्या काचेवर लागून माझ्या मित्राच्या छातीत घुसली। मग त्याला आम्ही तिथनं रुबियाला आणला। पण हा सगळा प्रकार ज्यावेळेस घडत असताना मग हा तपास ह्याच्याकडं बन गार्डन पोलीस स्टेशनकडे आला। बन गार्डन पोलीस स्टेशनकडनं तो तपास नीट होत नव्हता म्हणून आम्ही नाही अपोजिशन पार्टीला त्रास देत होते त्या बाप्पू पठारे वगैरे यांना, पण त्यांचा ह्याच्यात काही संबंध नव्हता। हा राजकीय हितातनं वगैरे झालेला प्रकार नव्हता। तुमच्या राजकीय विरोधकाचा ह्याच्यात हात नव्हता? बिलकुल हात नव्हता। राजकीय विरोधकाचा ह्याच्यात बिलकुल हात नव्हता। तो प्रथम दर्शनी असं समजत होता निवडणूक चालू आहे त्यांनी केलं का काय, पण ज्यावेळेस 1 वर्षानंतर हे आरोपी पकडले गेले तेव्हा आरोपींनी सगळी कबुली दिली की आम्हाला कुणी सुपारी दिली होती। सुरेंद्र कुमार अग्रवालनी छोटा राजनला सुपारी दिली होती, छोटा राजनने आम्हाला सांगितलं, हे सगळं त्यावेळेस आलेले। मग नंतर ज्यावेळेस छोटा राजनला अटक केली आणि त्याला इंडियामध्ये आणलं त्यावेळेस छोटा राजनच्या सर्व केसेस आहेत त्या CBIकडे मर्ज करण्यात आल्या आणि आता ही केस सगळी CBIकडे चालू आहे। आता आमच्या सगळ्यांची साक्ष झालेली आहे। खरं तर त्यावेळेस सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक व्हायला पाहिजे होती, पण अजूनपर्यंत त्यांना पोलिसांनी कुणी अटकच केली नाही त्या माणसाला। कारण त्यांचं कामच आहे जिथं जाईल तिथं मोठी आर्थिक उलाढाल करायची आणि सगळं प्रकरण रपादपा करायचं। आता याच्यामध्ये आरोपी कोण कोण आहेत? म्हणजे छोटा राजन याला FIR मध्ये आरोपी बनवण्यात आले, कोण कोण आरोपी आहेत, किती आरोपी आहेत? ह्यामध्ये छोटा राजन आरोपी आहेत, ज्यांनी माझ्यावर गोळीबार केला साकीब म्हणून एक आरोपी आहे UPचे आहेत, एक संजय यादव आहे तो फरार आहे, एक संतोष शेट्टी म्हणून आहे तो फरार आहे। त्यातले 2-3 आरोपी फरार आहेत, एकूण 8 आरोपी आहेत। सुरेंद्र कुमार एक आरोपी आहेत। आत्ता एक विमानतळावर 6 महिन्यापूर्वी पकडलं कोणतरी आरोपी, त्याचं नाव तांबट का काहीतरी, तो एक, असे 8 आरोपी त्यामध्ये। आणि आत्ता या केसचं स्टेटस काय आहे? आता केस चालू आहे, आमच्या सगळ्यांच्या साक्ष झालेल्या आहेत। आत्तापर्यंत आमच्या 9-10 जणांच्या साक्ष झालेल्या आहेत त्या बाबतीत। सुरेंद्र कुमार अग्रवाल तिथं येतो, पण काय त्याला अशी वागणूक दिली जाते की त्याला एकदम VIP वागणूक दिली जाते, VIP। म्हणजे तो आरोपी नाहीच आहे असंच आहे, एकदम VIP आरोपी त्याला वागणूक दिली जाते। छोटा राजनशी संबंध असल्याच्या याच्यामध्ये सगळा वहीम आहे, मात्र सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना शेवटपर्यंत अटकच नाही झाली। याच्यामध्ये शेवटपर्यंत अटक नाही झाली म्हणून आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं मी की बाबा ह्या सगळ्या ही जी माझ्यावर गोळीबार झाला ह्या सगळ्याचा कल्पेट
हा सुरेंद्रकुमार अगरवाले यांनी छोटा राजनला सुपारी दिली. तुम्ही ह्याला अरेस्ट करा, पण अजूनपर्यंत त्याला अरेस्ट नाही. सगळे सबूत आहेत त्याच्याकडे. तो बँकॉकला भेटायला गेला होता छोटा राजनला, हे सगळं सुरेंद्र कुमार अगरवाल. हा सगळं त्यांच्याकडे. कोणा थ्रू गेला होता बँकॉकला भेटायला हे सगळं सीबीआयला, पोलिसांना सगळ्यांना माहिती, पण त्याला आतापर्यंतही अटक केलेली नाही. कशामुळे अटक होत नसावी? तर त्याच्यावर असतं, आर्थिक व्यवहार त्यांचा खूप जोरात असतो. ते जिथं जाईल तिथं ते सगळं कायदा कानून सगळं विकत घेतात. ती फॅमिली क्रिमिनल आहे संपूर्ण. अख्ख्या फॅमिलीवर बघा तुम्ही, कमिशनर ऑफिसला प्रत्येकावर 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत, पर 307 सारखे गंभीर गुन्हे पण दाखल आहेत. मग हे सगळं होत असताना तुम्हाला त्यानंतर कोणाचा धमकीचे वगैरे फोन आले? काय नक्की प्रकार घडला? मला आले होते ना, ज्यावेळेस मी कोर्टात तारखेला चाललो होतो, एकदा मला माझ्या फोनवर फोन पण आला होता पनवेलला मी असताना, की ही केस जास्त पुढं न्यायची नाही, तर मग परत आम्ही तुला हे करू ते करू. पण मी तिथंही नाही घाबरलो. जिथं मला फोन आला मी तिथं जवळ पोलीस स्टेशन बघितलं, पनवेल पोलीस स्टेशन होतं, तिथं जाऊन लगेच FIR दिली मी. या नंबरवरून मला फोन आला होता. ते FIRची कॉपी पण तुम्हाला मी देतो आता मी. म्हणजे सुरेंद्र कुमार अगरवाल यांचा वाद त्यांच्या सख्या बंधूंशी होता, रामकुमार अगरवाल यांच्याशी, आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला. रामकुमार अगरवालशी त्यांचा पैशाचा वाद होता. त्यानंतर रामकुमार अगरवालनी स्वतःच्या सुनेवर हात घातला अशी कंप्लेंटही त्या सुनेला धरून SK अगरवालनी रामकुमारच्या अगेन्स्ट दिली होती. रामकुमार मग त्यावेळेस त्याची संपूर्ण फॅमिली घेऊन फरार झाला होता. 15 दिवस फरार होता. 15-20 दिवसानंतर त्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतला त्यावेळेस. मग त्यानंतर त्यांची अजून दोघा भावांची दुश्मनी जास्तच वाढत गेली ती. आता हे सगळं अंडरवर्ल्ड कनेक्शन जे आहे ते या कुटुंबाचं आहे, तर या सगळ्याचा परिणाम होतो असं वाटतं? म्हणजे आत्ता जी काही कल्याणी नगरमध्ये घटना घडली, त्या घटनेनंतर जी कारवाई सामान्य माणसाला अपेक्षित होती ती दिसली नाही. नाही, बरोबर आहे तुम्ही बोलताय ते. त्यांना काय आहे बघा, ते पैशावाले लोक आहेत. त्यांना काय वाटतं आम्ही सगळं विकत घेऊ शकतो. त्यांना कायदा सुव्यवस्था काय काय कशाची त्यांना भीती नाही आहे. ते पोलीस स्टेशनला गेले की त्यांना सगळ्यांना VIP ट्रीटमेंट, कुठल्याही खात्यात कुठेही जाऊन द्या त्यांनी, तर ते मोठे लोक आहेत. पैशाच्या जोरावर ते काही खरेदी करतात ते लोक. तर पुण्याचा जो पूर्व भाग आहे, खराडी असेल, चंदननगर असेल, विमाननगर असेल, या सगळ्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ब्रह्मा हा जो उद्योग समूह आहे तो अतिशय वेगाने वाढला, आणि ब्रह्मा या नावाखाली अनेक कंपन्या आहेत, उद्योगांचा समूह आहे, आणि 4 भावांमध्ये हा सगळा उद्योग समूह विभागला गेलाय. मात्र या 4 भावांमध्ये आतमध्ये इतकी भांडणं आहेत की एकमेकांच्या सहकाऱ्यांना मारण्यासाठी अंडरवर्ल्डला, छोटा राजनला सुपारी देण्यापर्यंत विषय वाढला, आणि त्यातून अजय भोसले यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. छोटा राजन देखील आरोपी आहे यामध्ये, सुरेंद्र कुमार अगरवाल यांच्यासोबत.